नमस्कार आजी आजोबा. नमस्कार. मला सांगा तुमचं नाव काय? माझं नाव बीबी गुलाब भंडारी. आणि तुमचं? ज्ञानेश्वर रामदास साळी. अच्छा, तुमचं गाव कुठलं आहे? माझं गाव संगमनेर. आणि तुमचं? चाळीसगाव. इथे तुम्ही कधीपासून आलात? दिवसा रामदान केला मागच्या 1 तारखेपासून आलो. मागच्या 1 तारखेपासून आलात. 1 फेब्रुवारी. तर तुम्हाला आल्यानंतर कसं वाटतं इथे? अतिशय चांगलं आहे. बरं, तुम्हाला सकाळपासून तुमचं दिनचर्या कसं असतं? खूप चांगलं होतं. तुम्ही किती वाजता उठता सकाळी? 6:30-6:30 वाजता उठतो आम्ही. आणि त्याच्यानंतर मग तुमची दिनचर्या कशी असते? अंघोळ, चहा, पाणी वगैरे सगळं. चहा तुम्हाला घरी आपलं रूम मध्ये भेटतो का तुम्ही डायनिंग हॉलला येता? रूममध्ये येतो चहा. रूम मध्ये येतो चहा. आणि चहा किती वाजेला येतो? 7, 7:15, 7:30 पर्यंत येतो. बरं. आणि जेवण? जेवण 12:30. त्याच्या अगोदर नाश्ता होतो. नाश्ता असतो. अच्छा. आणि जेवण कसं असतं इथलं? जेवण चांगलं आहे. जेवण चांगलं आहे. हो. तुमचा मला एकंदरीत तिथं आल्यापासूनचा अनुभव सांगा. खूप चांगलं आहे. खूप चांगलं आहे. आणि इथले जितके पण लोक असतात त्यांच्यासोबत तुम्ही मिळून मिसळून राहू शकता. अतिशय चांगले लोक आहेत सगळे. आणि इथे आल्यानंतर तुमचे मित्रमैत्रिणी झाले कोणी? आता हे सगळे मित्रमंत्री देते. सगळे मित्रमैत्रिणीच आहेत. चांगले. तुम्हाला घरी आणि इथे काय फरक जाणवतो? त्याच्यापेक्षा खूप चांगला फरक लागतो. घरचं वातावरण कसं होतं आणि इथलं वातावरण कसं होतं मला थोडं सांगा. घरातलं वातावरण म्हणजे आम्ही दोघंच आहे. मुलं बाळ नाही, कोण नाही. बरं. त्याच्यामुळे घरी राहिलं काय आणि इथं राहिलं काय काही फरक नाही आम्हाला. आता सिटीच्या गोंधळामधून इथे आल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं? खूपच चांगलं आहे. शांतता वाटते? नैसर्गिक वातावरण आहे सगळं. कोणी इथे त्रास वगैरे देतं तुम्हाला? कोणाचाच काही त्रास नाही आम्हाला. आता जे तुमचे बुजुर्ग मित्र परिवार असतील तिथे त्यांना जर तुम्हाला सांगायचं असेल दिलासा राम जानकीला यायचं तर तुम्ही त्यांना सांगाल इकडे या की सांगाल नाही नको येऊ? हो, प्रत्येकाला आम्ही सांगणारच आहे. का इथे जी व्यवस्था आहे तशी व्यवस्था कुठे नाही आहे. बरं, ठीक आहे. चला, तर आज तुमच्यासोबत बोलून मला फार छान वाटलं. धन्यवाद. तर असंच आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू. ठीक आहे. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.